नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या ह्या प्रसन्न दिवशी आपण मराठीतील अत्यंत प्रतिथयश अग्रेसर लेखिका विजया राजाध्यक्ष यांच्या विदेही या कथेचा आस्वाद घेऊया. स्त्री जीवनातील सगळ्यात नाजूक आणि सगळ्यात भाग्याचा क्षण असतो जेव्हा ती आई होते. ह्या गर्भधारणेपासून ते बाळांपणाच्या 9 महिन्यांच्या काळात स्त्री अनेक शारीरिक आणि मानसिक भावनिक बदलांना सामोरं जात असते. त्याचा परिणाम जसा तिच्यावर होत असतो तसाच तो संपूर्ण कुटुंबावर सुद्धा होत असतो. विजयाताईंनी ह्याच विषयावर पण एका पुरुषाच्या नजरेतून, म्हणजेच नायिका जी आहे आपल्या कथेची तिच्या नवऱ्याच्या नजरेतून ही उलाढाल अत्यंत समर्थपणे त्यांनी इथे मांडली आहे, शब्दबद्ध केली आहे. अतिशय अलवारपणे त्यांनी ती मांडली आहे. मला स्वतःला ही कथा खूप खूप भावली. एका पुरुषाच्या, एका पतीच्या नजरेतून हा प्रसंग, हा काळ बघताना आणि तोही एका महिलेने शब्दबद्ध केलेला मला अगदी थक्क करून गेला. तुम्हालाही ही कथा खूप आवडेल ह्याची मला खात्री आहे. फक्त कथा तुम्ही पूर्ण ऐका. ही आणि अशा अनेक कथा ऐकण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल आणि लाईक आणि कॉमेंट पण कराल. तर आता आपण आनंद घेऊया विजया राजाध्यक्ष लिखित कथा विदेहीचा. तर आपण सुरू करूयात कथा विदेही. ती खिडकीजवळ विमनस्क एकटी उभी होती. नुकती दिवे लागण झाली होती. सगळं उदास भासत होतं. आभाळात काही तटस्थ नक्षत्र, एक विचित्र रंगाचा बेडोल ढग, फिक्या अंधारानं माखलेली क्षितिजाची रेषा, दुरात पाण्याचा भास, रस्त्यावर चुळबुळणारी वाहनं आणि माणसं, एखादं संकोचलेलं हळुवार झाड, सूक्ष्म सळसळ, मुकाट वाहणारा वारा, कुठे कुठे प्रकाशाची टिंब, सगळं चिंतनमग्न, एकमेकांपासून विलग. वातावरणाच्या ओटीपोटात दडलेला कोवळ्या रात्रीचा हुंकार. तो खोलीत आला. चाहूल लागताच तिनं वळून पाहिलं. हे काय, अशी अंधारातच का उभी आहेस? उगीचच. नेहमीचंच उडवाउडवीचं उत्तर. त्याला वाटलं तिच्याजवळ जावं, तिला विचारावं, पण त्याचा काय उपयोग होता? ती काही सांगणार नाही हे त्याला ठाऊक होतं. त्यानं जरा शोधाशोध करून एक फाईल हातात घेतली आणि तो निघून गेला. त्यानं जाता जाता दिवा मात्र लावला. त्या विसंगत उजेडानं ती अधिकच दडपून गेली. तो पुन्हा आला. म्हणाला, जेवायला किती वेळ आहे? तयार आहे सगळं. वाढ तर मला. लवकर झोपणार आहे मी. उद्या लवकर उठायचंय, खूप काम पडलंय. चला, पानं घेते. तो निमूटपणं तिच्या मागोमाग गेला. पानावर बसून अन्न चिवडू लागला. मध्येच त्यानं तिच्याकडं पाहिलं. ती खाली मान घालून घास घेत होती. जेवून झालं. आता काय? आता झोप ना. तो अंथरुणावर पडला. काही वेळानं ती आली. त्याच्या शेजारी पाय पोटाशी घेऊन पडली. मधूनच ती आपल्या कमरेवरून हात फिरवत होती. मधूनच कष्टानं कुशीवर होण्याचा प्रयत्न करत होती. मधूनच एखादा हलका उसासा टाकत होती. त्याला सगळं कळत होतं. वाटत होतं आपल्यातलं फक्त हे 4 वितींचं अंतर. पण हे फक्त 4 वितींचंच आहे का? ती खूप दूर आहे, एका अनोळखी प्रदेशात. कसं पोहोचावं तिथं? ते अशक्यच. 8 दिवसांपूर्वीच नाही का, ऐन मध्यरात्री जाग आली. डोळे उघडले. समोरच्या इमारतीतील एका खोलीत अजून दिवा जळत होता. त्या दिव्याचा उजेड तिच्या अंगावर पडला होता. तिचे डोळे मिटलेले होते, पण ती चुळबुळ करत होती, आत्तासारखीच. काय होतंय ग? काही नाही. मला सांगणार नाहीस? खरंच काही नाही. ती असं ओढून धरू लागली की तो तिला हलकंच जवळ घेत असे. मग तिचा हट्ट विरघळून जाई. आताही त्यानं तेच केलं. शब्दांचा उपयोग होईना म्हणून तिला आतुर स्पर्श केला. ती एकदम आखडली.
दूर सरकली. जवळजवळ भेदरलेल्या आवाजात म्हणाली, नको. तिचा तो स्वर ऐकून त्यालाही वाईट वाटलं आणि रागही आला. नको बरं तर, तो तुटकपणे म्हणाला. मनातला राग बाहेर पडल्याखेरीज राहिला नाही. पण त्याला आश्चर्य वाटलं नाही. या 2-3 महिन्यात अनेक वेळा असं झालं होतं. त्यानं जवळ यावं आणि तिनं दूर सरकावं. 7वा महिना लागल्यापासूनच तो तिच्या डवरलेल्या देहाच्या मोहात पडला आणि ती त्याला टाळायला लागली. तिचं दूर एकटं राहणं, रात्री कधी सूचकपणे तर कधी स्पष्टपणे त्यानं जवळ येऊ नये असं सांगणं, कधी संध्याकाळपासूनच. असं का? गेल्या खेपेला ती 6वा महिना संपल्यावर लगेच माहेरी गेली. पण ती अशी खासच नव्हती. त्याच्या इतकीच ती उत्सुक होती. इतका उशिरा त्रास होत असेल का? पण समजायचं कसं? ती काही सांगायला तयार नव्हती. फक्त तिची चुळबुळ जाणवते, या कुशीवरून त्या कुशीवर. कष्ट, ताण. तोही मग ताणलेलाच राही. अधिक काही न बोलता झोपून जाई. त्या मानानं दिवसा पुष्कळ हलकं वाटावं. ती फार दूर नसायची. त्याच्याशी मधून मधून बोलायची. कधी आजोळी पाठवलेल्या अजितच्या आठवणी, कधी ती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यानं काय काय करावं यासंबंधीची एखादी सूचना, कधी त्याला धीर देणं. दुपारी काही व्हायला लागलं तर मी लगेच हॉस्पिटलमध्ये जाईन बरं का. जाण्यापूर्वी तुम्हाला फोन करीनच, पण तुम्ही तिकडे येण्याची घाई करू नका. तिचे हे मोकळे शब्द ऐकून त्याला धीरही येई आणि हसू पण येई. रात्रीच काय होतं हिला? कधी भरून ठेवलेली बंद बॅग उघडून त्यात आणखी एखादी वस्तू टाकणं. 8 दिवसापूर्वीच तिनं कपाटावर ठेवलेली ती बॅग खाली काढली. त्यानं विचारलं, हे काय? भरून ठेवते, ऐनवेळी धावपळ नको. आणि धावपळ करायला आहे तरी कोण? हे ऐकून त्याला वाटलं आपलं चुकलंच. हिला माहेरी पाठवायला हवं होतं. पण तिनं तिथेच राहायचा आग्रह धरला. तिची आईही म्हणाली, आता तशी हरकत नाही म्हणा. पहिल्या खेपेलाच जरा काळजी असते. बाळांपणही सोपं आहे तिचं. अजितला मात्र मी घेऊन जाते, म्हणजे तिला जरा विश्रांती मिळेल. अजित गेला. घरात ती दोघंच कितीतरी दिवसांनी. पण ती व्यग्र, अबोल असायची. दिवसात जरा कमी, इतकंच. त्या बंद बॅगेच्या आसपास वावरताना त्याला ती असहाय्य भासायची. तो वरवर म्हणायचा, वेळ आहे गा अजून. बरं मी जातो, तू विश्रांती घे. आणि गोंधळलेल्या पावलांनं बाहेर पडायचा. घराबाहेर पडल्यावर जीवाला काळजी आणि घरी परतल्यावर मनाला ग्रासणारा तो जबरदस्त एकटेपणा. ती दूरच असायची, स्वतःतच गुंतलेली. त्याच्या प्रश्नांना तुटक उत्तरं किंवा नुसतं हुंकार. त्याच्या मनात हुंकारांचं जाळं आणि मनावर तिच्या गर्भारपणाचा ताण. हे सगळं नवीनच. गेल्या खपेला ती 7व्या महिन्यातच माहेरी गेली. तेव्हा लग्न होऊन फक्त 9 महिने झाले होते. सलग आणि उत्कट सहवास. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीसारख्याच अनेक रात्री. केव्हा केव्हा एखादी ओथंबलेली दुपारही. फुलवताना, फुलताना, विलीन होताना कुजबुजलेले अस्पष्ट संवाद. कधी रुसवा, समजावणी आणि त्यानंतरचा गहिरा शृंगार. कधी एखादं गाऱ्हाणं आणि त्यानंतरचं एक होणं. हे भोगता भोगता तिच्या पोटी गर्भाची चाहूल. उन्मत्त तो आणि हळुवार ती. काही दिवसांनी तोही हळुवार. रात्री तिला जवळ घेताना तो म्हणे, आता जपलं पाहिजे तुला. काय? ती त्याच्यापासून दूर राहिलीच नाही. माहेरी जाण्याच्या आदल्या रात्रीही. कधी बाळांपणाच्या विचारानं भयभीत झाली नाही, वेडंवाकडं बोलली नाही. अजान, स्वप्नाळू, अंतर्बाह्य फुललेली. हा तिचा फुललेला देह त्याच्या मनात रुजला होता. त्याखेरीज सर्व काही तो विसरला होता. ती गेल्यानंतरही फक्त तिच्या देहाच्या आठवणी. पत्रातूनही तेच. 2-2.5 महिने कसे गेले कोण जाणे. मधून मधून मनात विचार असायचा, तारीख जवळ आली आहे. मुलगा होईल की मुलगी? या विचाराभोवती दुसरी कसलीही वलय नाहीत. जन्म घेणाऱ्या जीवाची मूर्ती डोळ्यासमोर नाही. कधी असंही वाटे की तो नेहमी असा तिच्या गर्भात लपलेलाच राहावा.
त्यामुळं ती कशी ओथंबलेली आहे, भारावली आहे. एका रविवारी तो खूप भटकला. बाहेर जेवला, सिनेमाला गेला, सुखानं घरी आला. तिचं कालचं पत्र हातात घेतलं. ते परत एकदा वाचायचं आणि झोपायचं. तो तिचं पत्र हातात घेऊन पलंगावर पडणार इतक्यात तार आली. तिला मुलगा झाला होता. सकाळीच. ते वाचून काय वाटलं हेच त्याला समजेना. सकाळीच म्हणजे कदाचित आपण झोपेत असतानाच. त्रास झाला असेल का? जवळ कुणी होतं का? ती एकदा म्हणाली होती, आज सहसा कुणाला येऊ देत नाहीत म्हणून. त्याला प्रश्न पडला होता, का? पण तो काही बोलला नव्हता. आत ती एकटीच होती का? तिनं कसं सोसलं असेल? सोसताना आपला विचार तिच्या मनात असेल का? त्यानं ऐकलं होतं, काही बायका त्रागा करतात आपल्या नवऱ्यांना. तसं काही? सुटकेच्या क्षणी त्या चिमण्याला प्रथम पाहताना तिला काय वाटलं असेल? आपली आठवण आली असेल का? सोसताना आणि सेलावताना तिचा देह कसा थरथरत असेल? प्रश्नांचे काहूर. आणि ते संपताना मनात त्या देहाचीच असंख्य प्रतिबिंबे. तिच्या पत्रातून तिनं त्याला सगळं कळवलं. मध्यरात्रीच पोटात बारीक बारीक दुखू लागलं. पहाट होईपर्यंत आई कशी घाबरलेली होती. टॅक्सी मिळायला कसा त्रास झाला. डॉक्टरांचा संध्याकाळपर्यंत होईल हा अंदाज कसा चुकला. कळा एकाएकी कशा वाढल्या. आणि शेवटचा अर्धा तास तर बायको. पण म्हणजे काय त्याला समजलंच नाही. 1 महिना होऊन गेल्यावर तो तिच्या माहेरी गेला तेव्हा त्याला अजित दिसला. त्यानं तिला खोदून खोदून विचारलं. ती फक्त हसली. म्हणाली, काहीतरीच काय विचारता? इतर कोणाला विचारायला गेलो नाही ना, स्वतःच्या बायकोला विचारतोय. म्हणून काय झालं? सगळंच काय सांगता येतं? आजपर्यंत सांगितलं नाहीस? ते वेगळं. हे काय सांगणार? आणि सांगून तुम्हा पुरुषांना काय कळणार? ती दाद लागू देत नव्हती. त्याच दिवशी त्याला वाटलं, ती आपल्यापासून जरा दूर गेली आहे. एरवी प्रसन्न आहे, मुक्तपणे सगळं देते आहे. अधिकच भरली आहे. तिची रुंदावलेली कंबर आणि उठलेला वक्षभाग. गर्भारपणी भरलेली होतीच, पण हे भरलेपण काही वेगळंच आहे. तेव्हा पोट आणि स्तन एक होऊन गेलं होतं. मागून सपाट होती. आता तिचा लग्नानंतरचा कोवळा लहानखुरा वक्षभाग आठवला. गर्भारपणी तोच उन्नत होत गेला आणि आता सैलावला. पण दरम्यान काय घडलं कोण जाणे. ती म्हणाली, तुम्हा पुरुषांना काय कळणार? का कळू नये? बीज अंकुरताना काय घडतं हे त्याला कळूच नये? या एकाच क्षणाभोवती असा हा घुमट का? पण हे विचारायचं कुणाला? ही बंद कवाडं खुली करणं कुणाच्या हातात आहे? एक क्षणच हे प्रश्न त्याच्या मनात चमकून गेले आणि तो स्तब्ध झाला. हळूहळू तिच्या उत्कंठ तुडुंबलेल्या देहात हरवून गेला. ती प्रसन्न होती, दातृत्वशील, कदाचित दूर, पण तो हे विसरूनही गेला. म्हणून हे सगळं नवीनच. हे तिचं असहाय्यपण, हे तिचं दूर राहणं. असं का? पहिल्या आठवणींनी ती धास्तावून गेली आहे का? पहिल्या वेळी अनभिज्ञ होती म्हणून निर्भय होती. आता त्या यातनातून पुन्हा एकदा जावं लागणार या विचारांनाच तर अशी मिटून गेली नाहीये ना? असेलही, कारण पहिले 5-6 महिने सगळं ठीक होतं. 7व्या महिन्यातच ती अशी अबोल झाली. अजित आजोळी गेल्यावर विशेषच. अजितची आठवण येते का तुला? हो. घेऊन येऊ त्याला? नको, उगीच त्याची आबाळ होईल. तुझ्या आईला सांगू इथे राहायला? कशासाठी? तू एकटी. त्यात काय झालं? पहिली खेप थोडीच आहे घाबरून जायला. पण कोणीतरी जवळ असलेलं बरं. तुम्ही आहात ना. अशी उत्तरं, आकस, राग, पण कशाबद्दल? तो विचार करून थकला. शेवटी तोही तिच्यासारखाच अबोल होत गेला. हे दुसरं मूल तिला नको होतं का? ती तसं काही म्हणाल्याचं त्याला आठवत नव्हतं.
इतकं मात्र खरं की ह्यावेळी नव्या जीवाची चाहूल लागल्यावर ती पहिल्या इतकी खुल्ली नव्हती. नव्हे, अस्वस्थ होती. एकदा डॉक्टरकडे जाऊन येऊया का असंही तिनं विचारलं होतं. ते कशासाठी? इकडे तिकडे हिंडे, बोलण्यात लक्ष नसे. पण एकदा असं काही होणार याची खात्री झाल्यावर ती वळणावर आली. आणि आता हे असं समजायचं तरी काय? सुरुवातीला तो बुचकाळ्यात पडला, बेचैन झाला. पण नंतर त्याला तिचा सूक्ष्म राग येऊ लागला, दुरावा वाढत गेला. या दुराव्याचा निरास रात्रीही नाही. तो नुसता तडफडत राहिला. 3 महिने होऊन गेले होते. ती एकदाही जवळ आली नव्हती. मध्यरात्री तो जागा व्हायचा आणि तिच्या टपोरलेल्या देहाकडं अंधारात पाहत राहायचा. कधी चांदण्यांचा तर कधी दिव्याचा उजेड. नागासारखा सळसळणारा, चमकणारा तेजस्वी देह. काळेभोर केस, नितळ कांती, भिरभिरणारे डोळे. नाक सरळ नसलं तरी गोल चेहऱ्याला शोभणारं, किंचित जाड ओठ, बारीक मान, गोंडस हात, निमुळती बोटं. किती पाहावं. एक बाळंतपण झालं, पण अजून तशीच डौलदार उमललेली, सौंदर्य उधळत असलेली वर्षाव माझ्यावर. हा देह माझा, मी भोगलेला. ही सगळी वळणं माझ्या ओळखीची. यातली सगळी स्थित्यंतरं मी पाहिलेली. कसं पाहिलं, कसं ओळखू लागलो. संकोच कसा नाही वाटला मला. आणि तिलाही. 4 वर्षांपूर्वी तिला प्रथम पाहिली. एक अनोळखी मुलगी, काही अंतरावर अवघडून बसलेली होती. डोळ्यांनी टिपला तिचा गौरवर्ण गोल चेहरा, बोलणारी डोळे आणि जाड पण लाडीक ओठ. ती आवडली. लग्न ठरलं. लग्न ठरल्यावर एकदा फिरायला गेलो, गर्दीपासून दूर. काय बोलावं हेच कळत नव्हतं. मधूनच एखादा प्रश्न, मधूनच एखादं उत्तर. दोघात काही नातं आहे हे पटावं तरी कसं? हे नातं मानून कसं वागावं? उमगेच ना. तिला काय वाटत होतं कोण जाणे, पण बावरलेलीच होती. संध्याकाळ, उतरणारा सूर्य, वारा, किंचित अंतर राखून मूकपणे चालणारी ती. कसा धीराला कोण जाणे. तिला जरा जवळ ओढलं. तिच्या हातात हात गुंतवला. मासल दंड, निमोळती कोवळी बोटं, मऊ तळहात. धीर करून स्पर्श केला आणि मग त्या स्पर्शानंच धीर दिला. संकोच विसरलो. तिला उराशी धरलं आणि तिचं चुंबन घेतलं. ओठाचा लुसलुशीतपणा, मिटलेल्या डोळ्यांच्या लांब वळणदार पापण्या, किंचित उष्ण श्वास आणि छातीला जाणवलेले तिचे ऊर. मऊ, घट्ट, लहान पण घाटदार. अधिक वेळ असं राहावं, अधिकच भिडावं. पण ती दूर झाली. पण नंतर मोकळेपणी बोलू लागली. कुटुंबातील माणसं, मैत्रिणी, स्वतः. आपणही खुललो. मग तिची चेष्टा, तिचं रागवणं, हे करू नका, ते करू नका असे तिचे इशारे. हे सगळं काही वेळात. मग भेटत राहिलो. कधी घरी, कधी बाहेर. किती बोलू आणि किती नको असं व्हायचं. घडलेली प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगावी असं वाटायचं. आणि बोलता बोलता स्पर्शात हरवून जावं असंही वाटायचं. अधिक पाहावं, अधिक कळावं. लग्नापूर्वीच एकदा तिला पाठमोरी पाहिली. कमनीय पाठीची खोल पन्हळ, कमरेखालचा मासल भाग अस्पष्टपणे दिसावा अशी नेसलेली साडी. अशी ती मागून समजली, पण थोडी. पहिल्या रात्री अशीच पाठमोरी उभी होती, खूप संकोचून. किती मनधरणी केली, तेव्हा कुठं सामोरी झाली. आणि हळूहळू आडवी. आडवेपणी देहाला एक वेगळंच वळण. ऊर जरा खाली दबलेले, गोऱ्या निमुळत्या मांड्या, अर्धे मिटलेले डोळे, गरम श्वास, हळुवार गूढ आवाज, टचटचलेली, समर्थ. त्या उत्तर रात्री किती खुल्ली होती. भाबडेपणानं सगळं काही सांगून टाकत होती, तोवरची सगळी रहस्य. इंग्रजी 4थीत असताना एक दिवस कशी भिवून गेले. आणखी एकदा कॉलेजातल्या मुलानं असा राग आला. बोलत राहिली होती. शेवटी आपण म्हणालो, एवढंच? हो, आत्तापर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं,
तुमच्यापासून मात्र काही लपवून ठेवलं नाही, ठेवणार नाही. खरंच तिनं काहीच लपवलं नव्हतं. जे लपवलं होतं तेही उकललं होतं. पण आपण तिच्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवत राहिलो. ती झोपली, शांत, विश्रब्ध. उठताना पातळसारखं करणारी, पदर सावरणारी, पदर काढणारी, पदर घेणारी, मिटणारी, उघडणारी, विजेसारखा चमकत राहिलेला, उघडझाप करत राहिलेला तिचा देह. 3 महिने सरले मात्र तिला कशी उभारी येत गेली. पुन्हा भरलेली, उत्सुक, गर्भारपणीच्या सगळ्या त्रासांबद्दल विनासंकोच सांगायची. आधीच्या आई. कोणी आज अशा गळून गेल्यासारख्या का दिसता असं विचारलं की आपल्याकडे पाहून गोड हसायची. आपल्याला सगळं ठाऊक तिच्या देहाची सगळी स्थित्यंतरं, सगळी रहस्य. 4थ्या महिन्यानंतर तिचे कोवळे ऊर अधिकाधिक पुष्ट होत गेले. पोट टपोरले आणि नंतर ते उराला येऊन भिडले. पोटावरच्या 1-2 निळसर उठून दिसणाऱ्या शिरा एकदा त्या अंधारात दिसल्या होत्या. तीच विद्युल्लेखीचीच आठवण झाली होती. तो आकारणारा जीवही आज झळझळत असे. पोटाचा आकार बदले. रात्री विशेष, पण कधीकधी दिवसाही. इतर माणसं अवतीभोवती असताना ती हळूच कणे. कोणी विचारे, काय झालं? आणि पुन्हा ती आपल्याकडे पाहून हसे. आपल्याला सगळं ठाऊक. जड, भारावलेली चाल. विदेही क्रमशः. उद्या आपण ह्याचा शेवटचा भाग ऐकूयात. धन्यवाद.